जिंदाबाद सतीश भैया जिंदाबाद शेतकऱ्यांना न्याय दिल्याबद्दल राजू शेट्टींचा शेतकऱ्यांना न्याय दिल्याबद्दल सतीश भैयांचा सतीश भैया जिंदाबाद सतीश भैया जिंदाबाद सतीश भैया जिंदाबाद राजू शेट्टी जिंदाबाद राजू शेट्टी जिंदाबाद सतीश भैया जिंदाबाद सतीश भैया जिंदाबाद सारा सारा दारू का सारा सारा घेतला हा एक अरे खाल्ला पाहिजे क्या पप्पू क्या इकडे बघा बघा मान्य हायकोर्ट मुंबई यांनी महाराष्ट्राच्या तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खासदार राजू शेट्टी यांच्या पुढाकारानं FRPचा एक रकमी देण्याचा निर्णय जो झाला त्याबद्दल प्रथमतः मान्य हायकोर्ट साहेबांचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर या खास लढ्यासाठी खासदार राजू शेट्टी साहेब, ॲडव्होकेट योग्यजी पांडे साहेब तसेच शेतकरी कृती समितीचे आपले नेते आदरणीय सतीश भैया यांचंही तमाम ऊस उत्पादक सभासदांच्या वतीनं मनपूर्वक असा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि FRPला एक रकमी देण्याचा निर्णयाला आज हा शेतकरी कृती समितीच्या वतीनं आम्ही आनंदोत्सव साजरा करत आहोत। या निमित्तानं सगळ्यांना एवढं सांगणार आहे की जी दरवर्षी ऊसाच्या FRPसाठी आंदोलनं करावी लागायची, FRPचे वेगवेगळे कायदे आणून जे तुकडे केले होते आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नव्हता। शेतकऱ्यांचे जवळपास 8,000 कोटी या राज्य सरकारने 2 हप्त्यात FRP केल्यामुळे आज कारखानदाराकडे पडून आहेत। ते येणाऱ्या काळामध्ये हे एका हप्त्यामध्ये हे उद्याच्या भविष्यात इथनं पुढच्या काळात आंदोलन करण्याची वेळ न आल्याने सभासदांना मिळणार आहेत। आणि निश्चितपणे आम्ही सगळी या निर्णयाने समाधानी आहोत। राज्य सरकारला एवढी विनंती करणार आहे की या दिलेल्या मान्य हायकोर्ट साहेबांच्या निर्णयाच्या विरुद्ध कोणतीही या प्रकारचे पळवाट किंवा या ठिकाणी त्यांना कुठला तरी वेगळा फाटा देण्याचा प्रयत्न करू नये। आणि आम्ही आता सर्वजण कारखान्याच्या संचालक मंडळासुद्धा या ठिकाणी पेढे देण्यासाठी आम्ही जाणार आहोत। आपण सर्वांनी या ठिकाणी छोट्या कार्यक्रमासाठी कमी वेळेत उपस्थित दाखवल्याबद्दल सर्वांचे आभार मानून पुढच्या कार्यक्रमासाठी आम्ही जाणार आहोत। आता यानंतर बोईटे साहेब बोलतील। सोमेश्वर नगर पांडे साहेब, राजू शेट्टी साहेब, शेतकरी संघटनेचे सतीश भैया काकडे व सरचिटणीस मदन नाना काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज राज्य सरकारने FRP दिल्याबद्दल त्यांचं पण मनापासून स्वागत आणि सभासदांना एक रकमी FRP दिल्याबद्दल सभासदांच्या वतीनं सतीश भैया काकडे, राजू शेट्टी यांचं हार्दिक अभिनंदन। थँक्यू। शेतकऱ्यांचे संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या लढ्याला यश आलेलं आहे। मुंबई हायकोर्टाने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची FRP रक्कम एक मुठीने शेतकऱ्यांना देण्याचा आदेश कारखान्यांना काढलेला आहे। कालच निर्णय झालेला आहे। त्याबद्दल सर्व लढणाऱ्या शेतकऱ्यांचं अभिनंदन आहे। इथून पुढे शेतकऱ्यांना 2 विभागात 2 तुकड्यामध्ये रक्कम न मिळता वन टाईममध्ये 3200 ते 3500 रुपये FRP रक्कम मिळेल। त्याच्यामुळे शेतकरी या रकमेद्वारे त्यांची कामं तत्पर करेल आणि सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो। मुंबई हायकोर्टामध्ये जो शेतकऱ्यांच्या एक रकमी FRPबद्दल जो निर्णय झाला आणि त्या निर्णय झाला त्याची केस लढवणारे ॲडव्होकेट पांडे आणि शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश भैया काकडे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माननीय राजू शेट्टी यांच्या प्रयत्नाला यश येऊन एक रकमी FRP देण्याचा जो निर्णय झाला त्याचं आम्ही हायकोर्टाचं आणि पांडे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो। जसं की आपण या कारखान्याच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांचं हित जोपासलं जात असतं। आपल्या इथं कारखान्याच्या माध्यमातून बरीच प्रगती झालेली आहे। कारखान्यातनं एक रकमी FRP मिळाल्यानंतरनं प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीचा कॅश फ्लो हा मेंटेन होणार आहे आणि त्या केसमध्ये शेतकऱ्यांना पैसे एक रकमी मिळायला मदत होणार आहे। आणि या निर्णयाचं सोमेश्वरच्या शेतकऱ्यांतर्फे सहर्ष असं स्वागत। एक रकमी FRP मिळवून देण्याकरता योगदान दिलेल्या सर्वांचं मनापासून सोमेश्वरच्या शेतकऱ्यांकडून आभार।